रामराम मंडळी, जय खानदेश. भाऊसाहेब मला एक खरी गोष्ट सांगा, जो रेप करणार आहे त्याला फाशी द्यायला पाहिजे का? मन मत आहे नाही, तुमनं मत आहे काय आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. पण मन मत आहे फाशी द्यावं नाही रेपवालाले. कारण की विषय असा आहे, मन ती घटना देखी आता आपला मालेगाव तालुका एक गाव डोंगराटे तडे एक आहे ना, पोरगी 3.5-4 वर्षांनी पोरगी भाऊ तर 24 वर्षांना पोरगा तर तिनं त्या पोरगीनं रेप करानंतर तिला मार टाका. आणि तो पैक्या का काय पोलीस असणार आपण मला काही माहीत नाही. तीन घराला म्हणानात की आमले न्याय द्या, त्या मुलाला फाशी द्या. तर मन मत आहे फाशी नको द्या, असं मार द्या त्याला, असा टॉर्चर करा की म्हणजे पूर्ण जन्म आले तो थरथर कापायला पाहिजे. आणि जो करणार नाही भविष्यमा कोणावर आता अत्याचार म्हणजे रेप म्हणा, तो डायरेक्ट म्हणजे त्यानं यांना डोकं म्हटलं न सटाय काम करणं बंद कर द्यायला पाहिजे, अशी मूत मारा त्याला. पेंचिसल्या दात काढा, कोणी नाक कापा, कोणी डोळ्याकाडी झणली जा, कोणी पापण्या काढल्या, कोणी बाल ताणल्या झाला, कोण पोटा काढल्या, नख वळल्या, असं जे पुतळामा सापडेन ते ताणीजल्या बडवानं उलटा टांग द्या साला, गावामा मीठ लाई द्या सालाले, डायरेक्ट 10-12 दिन असा जित्ता ठेवा. किडा या गटरमधला किडा त्या येतच त्या टाक द्या त्या नांगवर, अशी मोद द्या साला, जेणेकरून जो पुढे करणार नाही बाबा भविष्यामा कोणावर रेप त्याने अशी आत्मा थरथर काढूनच त्यांना पाय मागे वस्तू झाला पाहिजे. साले मन दे की मन असा अंगार उठी घ्या भाऊ, साला मन हातमा कधी सापडी घ्या, तो मजाक नाही भाऊ. मन ट्रॅक्टरनं रोट माहू फिर्या दिवस मी दिले, मग काय साला ती सोबीनी म्हणा वार मग गाड देतो सालाले, मन आत्मा कधी सापडी घ्या. मग तर 14 वाईट म्हणजे समजत बी नाही झालं. 1.5 वर्षानं म्हणजे 3.5-4 वर्षानं पोरगीनं जीवन काय का झाला बाळगावतो, तुला जशी लाज वाटायला पाहिजे होती. अरे तू ना मायनं नशिबा कस खाऊ ना, तू काय माहिती एवढा साला तू न किडीने बी लायकी नाही झाला. के रेशम ना केडा राहतच त्या गटरमधला ती बी लायकीने बाळखाव तू नाही तिने अंडर माठ टाका झाला डायरेक्ट, नाही तर माफा दिदा झाला.